Good morning, all. In this lecture, we will start our next question. What is questionnaire and its important or advantages? Chapter number 2. Questionnaire is the research instrument consisting of a series of questions for the purpose of gathering information from respondent. आपण काय बघितलं होतं सेकंड चॅप्टर मध्ये रिसर्च डिझाइन, राईट? सॉरी, चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये. सो सेकंड चॅप्टर मध्ये टोटल क्वेश्चनायर काय आहे, क्वेश्चनायरचे टाइप्स काय आहेत, इन सिंपल थिंक आपल्याला माहिती आहे आपण काय करतो यामधून, तर कंझ्युमरचे रिस्पॉन्सेस कलेक्ट करतो, राईट? सो द पर्पज ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम रिस्पॉन्डंट. सो क्वेश्चनायर कॅन थ्रू ॲज अ काइंड ऑफ रिटन इंटरव्ह्यू. क्वेश्चनायर मधून आपण काय करतो, जनरली रिटन इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. That is why here say kind of written interview. They can be carried out face to face, by telephone or by computer or post. आपण वेगवेगळ्या माध्यमातून काय करू शकतो, क्वेश्चनायर कलेक्ट करू शकतो. डायरेक्टली जर आपण कंझ्युमर कडून रिस्पॉन्स कलेक्ट केले तर काय म्हणू शकतो आपण, फेस टू फेस इंटरॅक्शन और फेस टू फेस इंटरव्ह्यू. ओके. देन बाय टेलिफोन कन्व्हर्सेशन करून सुद्धा आपण रिस्पॉन्डंटला क्वेश्चन विचारून ते फिलअप करून घेऊ शकतो. देन अदरवाइज आपण मेल करून किंवा पोस्ट करून सुद्धा क्वेश्चनायर मधून इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकतो. क्वेश्चनायर प्रोव्हाइड अ रिलेटिव्हली चीप, क्विक अँड इफिशियंट वे ऑफ ऑब्टेनिंग लार्ज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अ लार्ज सॅम्पल ऑफ पीपल. म्हणजे क्वेश्चनायर आपण काय म्हणतो, क्वेश्चनायर इज द वन ऑफ द टाइप्स ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड, राईट? सो यामधून आपण जितके पॉसिबल आहे तितक्या लार्ज नंबर ऑफ सॅम्पल मधून इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकतो. सो ऍज कम्पेअर टू अदर मेथड ऑफ डेटा कलेक्शन, दिस इज व्हेरी चीपेस्ट, क्विक अँड इफिशियंट वे ऑफ ऑब्टेनिंग लार्ज इन्फॉर्मेशन. म्हणजे बाकी येतात डीप इंटरव्ह्यू आहेत किंवा ऑब्झर्वेशन आहेत, एक्सपेरिमेंटेशन आहे, ह्याच्याशी कम्पेअर करता क्वेश्चनायर ही मेथड कशी आहे, इझी असणार आहे. ओके. Importance. First, information. Questionnaire is useful to collect demographic information, that means age, sex, occupation, trade, income level. Then part number B is relative to our research question, that means the past and present in-depth behavior of the respondent. Then as well as this includes attitude, opinion, view, like, dislike of respondent. जनरली काय असतं तर या क्वेश्चनायरचे दोन पार्ट करू शकतो आपण. पहिला पार्ट काय असणार आहे, फर्स्ट पार्ट कन्सिस्ट ऑफ जनरल इन्फॉर्मेशन ऑफ कंझ्युमर, म्हणजे यामध्ये डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन असेल, जसं की कंझ्युमरचं नेम येईल, देन एज असेल, जेंडर असेल, ऑक्युपेशन असेल, ट्रेड असेल, इन्कम लेवल असेल. हा आपण फर्स्ट पार्ट मध्ये काय करू शकतो, फिलअप करून घेऊ शकतो. आणि सेकंड पार्ट जो असणार आहे, हा पार्ट कशाशी रिलेटेड असेल तर तुमचा रिसर्च काय आहे, रिसर्च टॉपिक काय आहे, याच्यावरून आपण सेकंड पार्टचं डिवायडेशन हे केलेलं असेल. मग यामध्ये कंझ्युमरचा ॲटिट्यूड, ओपिनियन रिगार्डिंग अवर पर्टिक्युलर क्वेश्चन और अवर रिसर्च क्वेश्चन, देन व्ह्यू, लाईक, डिसलाईक, ह्याच्याशी रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन काय करू शकतो तर कलेक्ट ही करू शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Okay. Second point, easy to execute. Questionnaire is commonly used in mail interview method. Questionnaire ही कशी आहे, easy to execute आहे. We can easily execute this method. So the questionnaire is sent to respondent with the specific instruction and direction. आपण सपोज समोरचा जो रिस्पॉन्डंट आहे त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या, त्याला प्रॉपर डायरेक्शन दिल्या, वी कॅन इझिली कलेक्ट इन्फॉर्मेशन ऍज पर अवर रिक्वायरमेंट. आपली जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, ही क्वेश्चनायर फिलअप करून घेऊ शकतो. The researcher need not explain or help the respondent in answering the question. It's very important thing. लक्षात ठेवा, the researcher need not explain. Need not explain का बरं म्हटलं असेल, कोण सांगू शकेल? Need not the researcher need not explain or help the respondent in answering the question. का बरं? ओके. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादा फॉर्म दिला, एखादी क्वेश्चनायर दिली. यू आर लिटरेट पीपल, राईट? यू आर एज्युकेटेड पर्सन. म्हणजे सपोज जर नेमचं हेडिंग दिलं मी, नेम, एज्युकेशन, देन जेंडर, इन्कम, एरिया,
मी अगेन सांगेन का हा हे इथे नेम लिहिलंय बरं, तुम्ही तुमचं नेम फिलअप करा, इथे मी एज मेन्शन केलेलं आहे, इथे एज फिलअप करा. नो, इट नॉट नेसेसरी. म्हणजे तुम्ही या क्वेश्चनर मध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन जर राईटअप केली असेल, दॅट मीन्स द रिसर्चर नीड नॉट एक्सप्लेन अगेन ना. तुम्हाला परत एक्सप्लेन करायची गरज आहे का? दॅट मीन्स रिस्पॉन्डंट कॅन इझिली अंडरस्टूड अवर क्वेश्चन अँड फिलअप इट इझिली. ते काय करतील, ती क्वेश्चनर जी आहे ती इझिली फिलअप करतील. आर यू गेटिंग माय पॉइंट? इज इट क्लिअर ना? मॅम पूर्ण एक्सप्लेन करा, समजलं नाही. सेकंड पॉइंट ना. हो हो. हा, जे काय सांगितलंय, इझी टू एक्झिक्यूट. म्हणजे क्वेश्चनायर, फर्स्ट थिंग क्लिअर करा, क्वेश्चनायर इज द मेथड ऑफ डेटा कलेक्शन. क्वेश्चनायरच्या हेल्प घेऊन आपण काय करतो, डेटा कलेक्ट करायला जातो. So questionnaire is easy to execute method as compared to other method of primary data collection. So प्रायमरी डेटा कलेक्शन मध्ये कोणते येतात मग? क्वेश्चनायर येतो, इंटरव्ह्यू येतात, एक्सपेरिमेंटेशन येतात, ऑब्झर्वेशन येतात, शेड्युलिंग येतं, व्हॉट एव्हर. ओके, हे सगळे प्रायमरी डेटा कलेक्शनच्या मेथड आहे. पण क्वेश्चनायर ही कशी आहे, इट्स व्हेरी सिम्पल मेथड, इट्स व्हेरी इझिली अंडरस्टूड मेथड. इन दिस मेथड वी कलेक्ट लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, आणि इझी एक्झिक्यूट का होणार आहे, काय सांगितलं, क्वेश्चनर इज कॉमनली यूज इन मेल इंटरव्ह्यू मेथड. आपण काय करू शकतो, एक वर्ड फाईल तयार केली आणि मेल जर आपल्याकडे असतील रिस्पॉन्डंटचे, वी कॅन इझिली एक्झिक्यूट. आपण एका वेळी खूप साऱ्या रिस्पॉन्डंटना ती मेल काय करू शकतो, सेंड करू शकतो, क्वेश्चनर सेंड करू शकतो. फर्स्ट थिंग. ओके, त्याच्यानंतर जाईत काय सांगितलेलं आहे मग, द क्वेश्चनर सेंड टू रिस्पॉन्डंट विथ द स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन अँड डायरेक्शन. तुम्ही क्वेश्चनर काय केली, ऍड केली, आणि त्या क्वेश्चनरच्या इमिजिएटली खाली काय करू शकतो आपण, काही इन्स्ट्रक्शन जर द्यायचे असतील तर त्या देऊ शकतो. राईट. थर्ड मध्ये काय सांगितलं, थर्ड सेंटेन्स मध्ये, द रिसर्चर नीड नॉट एक्सप्लेन और हेल्प द रिस्पॉन्डंट इन आन्सरिंग द क्वेश्चन. म्हणजे ते क्वेश्चनर मध्ये आपण अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करू शकतो, वी कॅन इझिली अंडरस्टूड. म्हणजे सपोज त्यासाठी तुम्हाला कॉमर्सचाच रिस्पॉन्डंट शोधायची गरज नाही. मी आता तुला विचारलं, व्हॉट इज युअर नेम, तू म्हणणार आय एम नॉट अ कॉमर्स स्टुडंट, आय डोंट नो. है ना, सिम्पल क्वेश्चन आपण क्वेश्चनर मध्ये विचारतो. पहिल्या पार्ट मध्ये काय सांगितलं, फर्स्ट पार्ट कन्सिस्ट ऑफ जनरल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये तुमचं नाव आहे, तुमचं इन्कम आहे, तुमचं सेक्स आहे, दॅट मीन्स जेंडर आहे, ऑक्युपेशन आहे, इन्कम लेवल आहे. हा पहिला पार्ट कन्सिस्ट आहे. सेकंड पार्ट कन्सिस्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय विचारलं, आर यू सॅटिस्फाईड, तुम्ही समाधानी आहात का, आर यू सॅटिस्फाईड. मग यासाठी मला परत एक्सप्लेन करायची गरज आहे का, हा मी इथे ना आर यू सॅटिस्फाईड लिहिलेलं आहे, हे मला प्रत्येक वेळी सांगावं लागेल का हो? नाही ना. आपण क्वेश्चनर ही कोणाला देणार, फर्स्ट थिंग जो एज्युकेटेड आहे, ज्याला जो लिटरेट आहे ना, अशाच पर्सनला आपण ती क्वेश्चनर देणार. इलिटरेट पर्सनला सांगू का आपण की क्वेश्चनर फिलअप करून द्या? नाही ना. म्हणजेच ती एक गोष्ट बाजूला ठेवा की आपण फक्त काय करणार आहोत, एज्युकेटेड पर्सनला देणार. पण एज्युकेटेड पर्सनला दिल्यानंतर प्रत्येक वेळी एक्सप्लेनेशनची गरज असते का, हे सांगा मला. नाही. नाही. म्हणजेच काय, म्हणून काय सांगितलेलं आहे तिसऱ्या सेंटेन्स मध्ये, द रिसर्चर नीड नॉट एक्सप्लेन और हेल्प द रिस्पॉन्डंट इन आन्सरिंग द क्वेश्चन. तुम्ही क्वेश्चनर दिलीत त्या रिस्पॉन्डंटला, they can easily put up or fill up our questionnaire. Is it clear, Zaid? Yes, ma'am. Oh, very good. Then, large coverage. It's very good advantages of questionnaire. It is possible to reach a large number of people scattered over the wider area. It is therefore more economical in term of time, energy and money. म्हणजे जसं की आपण सांगितलं, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, विथ द हेल्प ऑफ ईमेल, वी कलेक्ट ह्यूज रिस्पॉन्सेस. है ना, आपण मी ठरवलं की मला आज 100 लोकांना काय करायचं आहे, मेल करायचे क्वेश्चनायर. भले त्यामध्ये 50 लोकांनी नाही क्वेश्चनायर फिलअप करून दिली, ती 50 लोक तरी भरून देऊ शकतात. है ना, 50 रिस्पॉन्डंट तरी क्वेश्चनायर भरून देतील. म्हणजे त्या 50 लोकांना तिथे जाऊन भेटण्यापेक्षा, सपोज जर मी इंटरव्ह्यू मेथड चूज केली किंवा मी एक्सपेरिमेंटेशन मेथड चूज केली, तर कव्हरेज एरिया आहे हा कसा असतो, थोडा स्मॉल. पण क्वेश्चनर मेथड मध्ये वी रीच अ लार्ज नंबर ऑफ पीपल इझिली.
आपण काय करू शकतो, इट इज पॉसिबल टू रीच अ लार्ज नंबर ऑफ पीपल ओव्हर वायडर एरिया. आपण कोणताही एरिया इथे काय करू शकतो, कव्हर अप करू शकतो. ओके. क्वालिटी ऑफ डेटा. It is an effective method of data collection as the respondent can express himself in his own word and at the same time can be maintained secrecy. लक्षात ठेवा. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. जरी आपण म्हटलं ना, क्वेश्चन आर डिवाइडेड इनटू 2 पार्ट. फर्स्ट पार्ट कन्सिस्ट ऑफ जनरल इन्फॉर्मेशन, सेकंड पार्ट कन्सिस्ट ऑफ रिसर्च बेस्ड ऑन रिसर्च क्वेश्चन, ब्ला ब्ला ब्ला. ओके, सगळं आपल्याला मान्य आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण तुम्ही पहिला क्वेश्चन काय विचारताय, क्वेश्चन त्या रिस्पॉन्डंटचं नेम. पण रिसर्चचा असा रूल आहे की तुमच्या रिसर्च अनालिसिस मध्ये कुठेही त्या रिस्पॉन्डंटचं नेम येता कामा नये. दॅट मीन्स हिअर वी मेंटेन द सिक्रेसी ऑफ रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंटने सांगितलं, हा मला ना ह्या स्टोर बद्दल असं वाटतं, मला ह्या एखाद्या फॅक्टर बद्दल असं वाटतं, माझं हे ओपिनियन आहे. मग पर्सनल ओपिनियन आपण काय करतो, इंडिव्हिज्युअली ओपिनियन आपण एक्सप्रेस नाही करत. रिसर्च मध्ये काय करतात, आपण एंटायर जो एरिया कव्हर अप केलेला आहे, ह्या ओव्हरऑल एरियावरून कंझ्युमरना काय वाटतं हे आपण काय करत असतो, मेन्शन करत असतो. दॅट मीन्स क्वालिटी ऑफ डेटा. इट इज अन इफेक्टिव्ह मेथड ऑफ डेटा कलेक्शन ऍज द रिस्पॉन्डंट कॅन एक्सप्रेस हिमसेल्फ इन हिज ओन वर्ड. आता तुम्ही म्हणाल इन हिज ओन वर्ड कसं काय बरं, तर जसं सांगितलं क्वेश्चनरचे 2 पार्ट. पहिला पार्ट आहे जनरल, दुसरा पार्ट आहे रिसर्च क्वेश्चन, आणि तिसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही काय करताय, तिसरा पार्ट असा असतो की तुम्ही तुमचं ओपिनियन थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात सुद्धा लिहू शकता. ओके, डिस्क्राईब युअर ओपिनियन. मग काय तुम्हाला लिहायचंय ना, ते तुम्ही थोडंसं डिटेल लिहिलात तरी चालेल. असे तुम्ही एक 4-5 लाईन त्यांना त्या क्वेश्चनर मध्ये देऊन ठेवलेले असतात. हा एक स्ट्रक्चर आहे, हे एक स्ट्रक्चर आहे क्वेश्चनरचं, लक्षात ठेवा. दॅट मीन्स हिअर रिस्पॉन्डंट कॅन एक्सप्रेस हिमसेल्फ इन हिज ओन वर्ड अँड द सेम टाइम कॅन बी मेंटेन सिक्रेसी. आपण ही सिक्रेसी मेंटेन करणं, दिस इज द इथिक्स ऑफ द रिसर्च. ओके. So data on emotional, sentimental and family matter can be obtained through the questionnaire techniques. आणि ह्या क्वेश्चनर टेक्निक्स मधूनच आपण काय करतो, ह्या इमोशन, सेंटिमेशन, फॅमिली मॅटर ऑब्टेन करतो. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 4. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट नंबर 5, स्ट्रक्चर रिस्पॉन्सेस. जसं क्वेश्चनर आहे ही स्ट्रक्चर असते. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही कोणताही क्वेश्चन कधी फ्रेम नाही करू शकत. प्रॉपर स्ट्रक्चरिंग मध्येच तुम्हाला क्वेश्चनर काय करावे लागतात, फ्रेम करावे लागतात. As an impersonal method of data collection, questionnaire provide all the respondents the same question in the same order. म्हणजे तुम्ही काहीतरी चेंज केलं, एखाद्या रिस्पॉन्डंटला वेगळेच क्वेश्चन विचारले, दुसऱ्या रिस्पॉन्डंटला वेगळेच क्वेश्चन विचारले. नो, फर्स्ट थिंग इट्स नॉट अ इथिक्स. हे इथिक्स नाहीच आहे. इथिक्स काय सांगतात, इथिक्स ओके ठीक आहे, इथिक्स आहेत, पण त्याचबरोबर काही रूल्स आहेत डेटा कलेक्शनचे, हे तुम्हाला फॉलो करावे लागतात. ओके, म्हणजेच काय सांगितलं आपण, इथे आपण स्ट्रक्चर फॉलो करतो, इथे आपण सिक्वेन्स फॉलो करतो, आणि सेम सिक्वेन्स प्रोव्हाइडेड टू ऑल टाइप्स ऑफ रिस्पॉन्स. Such a structured data can be proceed, analysis and interpreted properly. आणि मग तो जो काही डेटा आहे तो आपण प्रोसीड करतो, अनालाइज करतो, इंटरप्रिट करतो प्रॉपरली. इट इज युजफुल टू कलेक्टिंग क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डेटा फ्रॉम द लार्ज, डायव्हर्स अँड स्कॅटर्ड पीपल. म्हणजे क्वेश्चनरच्या हेल्पने तुम्ही कोणताही डेटा कलेक्ट करू शकता. दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लाईक अ क्वालिटेटिव्ह डेटा अँड क्वांटिटेटिव्ह डेटा. ओके, दोन्ही डेटा तुम्ही काय करू शकता, इथे कलेक्ट करू शकता. एक मिनिट गाइस. ओके गाइस, वी विल कंटिन्यू. स्ट्रक्चर रिस्पॉन्डंट लक्षात आले का, जिथे आपण क्वेश्चनर प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये सेंड करतो, क्वेश्चन सुद्धा आपले प्रॉपर फ्रेम मध्ये असणार आहेत, सिक्वेन्स मध्ये असणार आहेत, आणि सगळ्या रिस्पॉन्डंट कडून आपण सेम टाइप क्वेश्चनर फिलअप करून घेतो. आणि लास्ट मध्ये सांगितलं आहे, हिअर वी कलेक्ट क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डेटा. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am.
बाकी कुठे गेली जरा मंडळी? गर्ल्स स्टोरी आहात कुठे? प्राची, अक्षता, अंकिता, अरबिना, आन्सर द्या फटाफट. वर्षा, मयुरी, सायमा, श्रद्धा, तनिष. यस मैम. चलो. लास्ट पॉइंट आहे ना convenient to respondent. The questionnaire method is convenient to respondent. Please give sufficient time to read and understand question and write the answer. Okay. म्हणजे इथे आपण क्वेश्चनर दिल रिस्पॉन्डंटला. ओके, तुम्ही काय करा, रीड करा. तुम्हाला अंडरस्टूड झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चनर काय करा, फिलअप करून द्या. म्हणजे इथे तुम्ही क्वेश्चनर दिल्यानंतर टाइम लिमिटेशन देता का? एक्झामला बसल्यासारखं 5 मिनिटांमध्ये क्वेश्चनर भरून द्या असं सांगतो का आपण? नाही. दॅट मीन्स कन्व्हिनियंट टू रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंट साठी कशी आहे ती? कन्व्हिनियंट आहे. रिस्पॉन्डंट काय करतील? क्वेश्चनर घेतील, ती रीड करतील, अंडरस्टूड करतील आणि देन राईट अप करतील, फिलअप करतील. सो देर इज नो टाइम प्रेशर ऑन द रिस्पॉन्डंट फॉर इमिजिएट रिस्पॉन्स. सो क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला. नाव वी स्टार्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्वेश्चन आहे. हे ऍडव्हान्टेजेस बरोबर आपल्याला डिसएडव्हान्टेजेस सुद्धा बघायला मिळतात. डिसऑनेस्ट आन्सर. डिसऑनेस्ट आन्सर. While there are many positive to questionnaire, dishonesty can be an issue. Okay. Respondent may not be 100% truthful with their answer. ये बाबा काय आणलेस तू? हा क्वेश्चनर आणलीस का? चल घे बरं ही फिलअप करून. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं, रिस्पॉन्डंट जे आहे, जे कस्टमर आहे, ते 100% ऍक्युरेट रिझल्ट देतील असं नाही, है ना. दिस कॅन हॅपन फॉर द व्हरायटी ऑफ रिझन including social desirability, bias and attempting to protect privacy. काही लोक काय करतील? प्रायव्हसीला इम्पॉर्टन्स देतील, प्रोटेक्ट प्रायव्हसी करतील, डिझायरेबिलिटी असेल, बायसनेस असेल, है ना, सोशल काही इश्यू असतील, असे जे काही पॉइंट आहेत त्यामुळे आपल्याला आन्सर राईट मिळतील असं नाही. दॅट मीन्स डिसऑनेस्ट आन्सर. देन अनआन्सर्ड क्वेश्चन. जर आपण काय केली, सपोज 100 लोकांना क्वेश्चनर ईमेल द्वारे सेंड केली, राईट. सो अनआन्सर्ड क्वेश्चन तुमची सपोज तुमच्या क्वेश्चनर मध्ये 50 to 20 क्वेश्चन आहेत. बरेच वेळी काय असतो, आपण कंटाळा करतो क्वेश्चनर फिलअप करताना. थोडेसे रिलेव्हंट आहे तिथे टिक करणार, काही गोष्टी आपण तशाच ब्लँक सोडून देतो. म्हणजेच काय आहे तर अनआन्सर्ड क्वेश्चन. आणि रिसर्चचा रूल काय आहे, जी क्वेश्चनर तुमची प्रॉपर आहे तीच क्वेश्चनर तुम्ही पुढे नेक्स्ट स्टेप साठी कन्सिडर कराल. म्हणजे ज्या अनआन्सर्ड क्वेश्चनर आहेत, इनकम्प्लीट क्वेश्चनर आहेत, ह्या तुम्ही कन्सिडर नाही करू शकत फॉर डेटा अनालिसिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Okay. So when using questionnaire, there is a chance that some question will be ignored or left unanswered. काही क्वेश्चन हे इग्नोर केले जातात, काही क्वेश्चन अनआन्सर्ड केले जातात. If question are not required, there is always that risk they won't be answered. Online questionnaire offer a simple solution to their issue, make answering the question required. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत ते बघायला मिळतात. जनरली याच्यामध्ये तर फारच ऑनलाईन ज्यावेळी आपण पाठवतो ना क्वेश्चनर, तेव्हा ते हे जे काही असे प्रॉब्लेम आहेत ते फार फेस करावे लागतात इनकम्प्लीटचे. पॉइंट नंबर 3, डिफरन्स इन अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन. डिफरन्स इन अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपला जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा त्यात तोच पॉइंट ऑफ व्ह्यू रिस्पॉन्डंटचा असला पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे हा आपण एक क्वेश्चन फ्रेम केलेला आहे या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्याचं अंडरस्टँडिंग मात्र रिस्पॉन्डंटने वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने. सो तुम्हाला मिळणारे आन्सर हे रॉंग येऊ शकते. The trouble with not presenting question to users face to face is that each may have different interpretation of your question. म्हणजे प्रत्येक जण तुमच्या क्वेश्चनरचं इंटरप्रिटेशन हे डिफरंट करेल ऍज पर देअर नॉलेज, है ना. आणि त्यावेळेचं त्याचं थिंकिंग, त्यावेळेचा त्याचा ऍटिट्यूड म्हणा, त्यावेळेचे त्याचे इमोशन, व्हॉट एव्हर इट मीन्स, बरेचसे फॅक्टर आपण म्हणू शकतो, है ना. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन हे सेमच असेल असं नाही. सो विदाउट समवन to explain the questionnaire fully and ensure each individual has to the same understanding, result can be subjective.
बऱ्याच वेळी रिसर्चर काय करतात, अरे हा क्वेश्चन कुठे एक्सप्लेन करायचे ना, भरतील रिस्पॉन्डंट. पण रिस्पॉन्डंटचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, रिस्पॉन्डंट कशा पद्धतीने क्वेश्चनरना अंडरस्टूड करून घेणार आहे. जर तुम्ही क्वेश्चनर एक्सप्लेन नाही केली तर तो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिलअप करेल आणि प्रत्येकाचे पॉइंट ऑफ व्ह्यू हे डिफरंट येतील, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग ही सेम नसणार आहे, म्हणून तुमचा रिझल्ट इथे सब्जेक्टिव्ह येऊ शकतो. नेक्स्ट, हार्ड टू कन्वे फिलिंग अँड इमोशन. Hard to convey feeling and emotion. A survey of questionnaire cannot fully capture emotional responses or feeling of respondent. तुमची क्वेश्चनायर सगळ्याच गोष्टी कॅप्चर करू शकत नाही, है ना. म्हणजे रिस्पॉन्डंट आपला क्वेश्चनायर भरतोय, पण त्याचे इमोशन त्याच्या मागच्या काय आहेत, त्याच्या फिलिंग्स काय आहेत, हे आपण अंडरस्टूड करू शकतो का हो? नाही. सो विदाउट ऍडमिनिस्ट्रेटिंग द क्वेश्चनायर फेस टू फेस, there is no way of observing facial expression, reaction or body language. बऱ्याच वेळी असं असतं बघा की हा चला बरोबर दुपारच्या वेळी तुम्ही क्वेश्चनर घेऊन गेलाय रिस्पॉन्डंटकडे, हा तो म्हणा हा बरोबर वाम कुक्षी काढायची वेळ आणि आले, बरे कोण आले, हे सेल्स म्हणाले, मग तुम्हाला हात लावून नाव देणार. त्यातच तुम्ही जर गेला, काही तुमच्यावरती दयामाया आली तर बस बाबा हा काय आणलंय, क्वेश्चनर आणले, चल भरून देतो. मग ह्या ज्या काही ऑब्झर्वेशन आहेत, फेशियल एक्सप्रेशन आहेत, रिएक्शन आहेत, बॉडी लँग्वेज आहे, सो ह्या बऱ्याच वेळी याचे डिसएडव्हान्टेजेस काय होऊ शकतात, आपल्या क्वेश्चनर मध्ये येऊ शकतात. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. माझा जेव्हा रिसर्च मी केला तेव्हा बऱ्याच वेळी म्हणजे इतकं फिरायला लागायचं त्या रिसर्चसाठी. ऍपल स्पेशालिटी स्टोअर वरती केला होता मी, आणि रिस्पॉन्डंटकडे एकतर त्या मोठ्या स्टोअर मध्ये जायचं आणि तिथे उभं राहायचं, मग त्या रिस्पॉन्डंटना सांगायचं प्लीज क्वेश्चनर फिलअप करून द्याल का. मग ते बरेच जण इग्नोर करायचे, काही ते माझ्या रिॲक्शन बघून म्हणायचे ओके ठीक आहे, काय आहे बरं, तुम्ही सॅटिस्फॅक्शन विचारताय का. मग सगळे जनरली 100% आय एम 100% सॅटिस्फाय, असे जे काही मला माझे पर्सनल एक्सपिरियन्स इतके हॉरेबल होते, आणि रिझल्ट माझा लिटरली सगळे सब्जेक्टिव्ह आहे. दॅट मीन्स द रॉंग रिझल्ट, आणि मला परत तो सगळा जो काही प्रोसेस आहे सगळी करावी लागली होती एमफिलचा एक्सपिरियन्स. त्यामुळे क्वेश्चनरचा छान एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही ते क्वेश्चनर एक्सप्लेन करणं किंवा आपल्याकडे बघून न देण्यापेक्षा ते क्वेश्चनर काय आहे, खरंच तुम्ही सॅटिस्फाय आहात का. म्हणजे बऱ्याच रिस्पॉन्डंटना माझ्या बाबतीत तर असं वाटलेलं की त्यांनी 100% दिल्यानंतर ते 100% जेव्हा सॅटिस्फाय असेल तेव्हा मला जास्त मार्क्स मिळतील. तर असं काही नव्हतं, त्यांचे ऍक्च्युअल जे काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे हे मी चेक करणार होते, आणि ते रिझल्ट माझे मात्र काय झाले, सब्जेक्टिव्ह. सो असे एक्सपिरियन्स सुद्धा आपल्याला क्वेश्चनर मध्ये बघायला मिळतात, फेशियल एक्सप्रेशन, रिएक्शन अँड बॉडी लँग्वेज. Some questions are difficult to analyze. Questionnaire produce a lot of data. Multiple choice question can be tabulated, but open-ended question are difficult. जसं मी सांगितलं तुम्हाला की पहिला नंतरचा जो थर्ड पार्ट आहे त्यामध्ये आपण काय करतो, ओपन एंडेड क्वेश्चन विचारतो, है ना. मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे मधल्या पार्ट मध्ये असतात, म्हणजे सेकंड पार्ट मध्ये असतात, किंवा लिकर्ट स्केल आपण प्रेफर करतो. पण जो थर्ड पार्ट असतो ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा आपण विचारतो, पण हे ओपन एंडेड क्वेश्चन अनालाइज करणं, टॅब्युलेट करणं, इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर रिसर्चर. So open-ended question allow for individualized answer which cannot be quantified and must be reviewed by human. आणि कशा पद्धतीने मग ह्युमनना रिव्ह्यू करायचं किंवा त्याचे अनालिसिस करायचं हे मात्र कसं होतं तर डिफिकल्ट. So too many open-ended question can produce a floor of data that can take forever to analyze. Fix this difficulty but choosing your question type carefully. आणि म्हणून जे ओपन एंडेड क्वेश्चन देता तुम्ही ते फार विचारपूर्वक काय केले पाहिजे तर चूज केले पाहिजे, मग जेणेकरून आपल्याला ते अनालाइज करणं सुद्धा सोपं जाईल, है ना, इझी जाईल. अशा पद्धतीने क्वेश्चनर फ्रेम करणं महत्वाचं आहे. क्वेश्चनर रॉंग झाली, अनालिसिस रॉंग येणार. क्वेश्चनर प्रॉपर फिलअप नाही करून दिली रिस्पॉन्डंटने तरी तुमचं अनालिसिस हे रॉंग येऊ शकतं. त्यामुळे क्वेश्चनर फार महत्वाचा रोल प्ले करते रिसर्च मध्ये, लक्षात ठेवा. Lack of personalization. Customization is the prevailing marketing theme. Any piece of marketing material is the risk of seeming impersonal unless time and care are taken to personalize.
you are unable to add the touch of the personalization, some potential respondent may be put off and ignore it. जसं की आपण सांगितलं, काय करतो आपण क्वेश्चनायर वेगवेगळ्या माध्यमातून सर्क्युलेट करतो. फॉर एक्झाम्पल आपण ईमेल मधून पाठवली, काही डिरेक्टली प्रेफर केली, काही व्हॉट्सअप वरून म्हणजे व्हाया इंटरनेट. सपोज मी काही 100 लोकांना क्वेश्चनर सेंड केलेली आहे, पण ते 100 रिस्पॉन्डंट आहेत, तेच क्वेश्चनर फिलअप करून देतील कशावरून हो? ते काय करतील, काही मोठ्या कंपन्यांमधले काही असिस्टंटना सुद्धा काय करू शकतात, हा बरं बाबा काय आलं हे क्वेश्चनर आहे का फिलअप करून. म्हणजेच लॅक ऑफ पर्सनलायझेशनची पॉसिबिलिटी इथे जास्त असते. This is can be particularly difficult when the questionnaire or survey is taken voluntary on a website regardless the purchases or okay. तर हे असे जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत हे बघायला मिळू शकतात. फॉर दिस बाय ऑलवेज सेंडिंग ईमेल कंटेनिंग रिस्पॉन्डंट नेम. Accessibility issue, no matter what form of delivery is issued, lack of accessibility is threat. Survey may be unsuitable for users with the visual or hearing impairment or other such a illiteracy. जसं म्हणतो आपण जिथे लिटरसी आहे तिथे एज्युकेटेड आहे पर्सन, तिथेच आपण ही मेथड यूज करू शकतो. इलिटरट पर्सन कडून क्वेश्चनर फिलअप करून घेऊ शकतो का? नाही. So this should be considered when choosing to be the research is this manner. Always choose a questionnaire platform that has accessibility option built in. त्यामुळे accessibility कुठे आहे, आपण कुठे ती इश्यू करू शकतो, हे सुद्धा लिमिटेशन काय करावं लागतं आपल्याला फेस करावं लागतं. Is it clear? Is it clear? Disadvantages clear झाले का बघा? Yes, ma'am. First आपण बघितलं क्वेश्चन डिसनर आन्सर येऊ शकतात, अनआन्सर्ड क्वेश्चन येऊ शकतात, डिफरंट अंडरस्टँडिंग आहे, ओके. फिलिंग इमोशन आपण इंडिकेट नाही करू शकत. देन डिफिकल्ट टू अनालाइज सम क्वेश्चन, डिफिकल्ट टू अनालाइज, लॅक ऑफ पर्सनलायझेशन अँड एक्सेसिबिलिटी इश्यू. सो क्वेश्चन नंबर नेक्स्ट स्टार्ट करूया की नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करायचं? मॅम करू स्टार्ट, टाइम आहे ना? ओके. एक्सप्लेन स्टेप्स ऑफ प्रिपेरिंग क्वेश्चनायर. तुम्हाला काय करायचे आता? क्वेश्चनायर प्रिपेअर करायचे. जसं मी सांगितलं, पहिल्या पार्ट मध्ये जनरल, सेकंड पार्ट मध्ये रिसर्च क्वेश्चन, थर्ड पार्ट मध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारू शकतो आपण. पण क्वेश्चनायर फ्रेम करताना खूप विचार करावा लागेल, है ना? कारण क्वेश्चनायरचा रिफ्लेक्शन, क्वेश्चनायरचे रिझल्ट तुमच्या डेटा अनालिसिस वरती होणार आहे, तुमच्या कन्क्लुजन वरती होणार आहे, तुमच्या फाइंडिंग वरती होणार आहे. That is why here researcher follows several steps for preparation of questionnaire. Okay, so काय आहे बघूया. Questionnaire is the systematic data collection technique. Consists of the series of questions required to be answered by the respondent to identify their attitude, experience and behavior towards the subject of research. Okay, आपण इथे काय करतो? तर डेटा कलेक्ट करतो. क्वेश्चनायर इज द प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड. हे लक्षात ठेवायचं हा. क्वेश्चनायर काय आहे? प्रायमरी डेटा कलेक्शनची एक मेथड आहे. ही एक सिस्टमॅटिक आहे. तिथे आपण नंबर ऑफ क्वेश्चन जे सिरीज आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात. स्टेप बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट, द इन्फॉर्मेशन नीडेड. क्वेश्चनायर फ्रेम करण्याच्या आधी तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन नीडेड आहे ही गोष्ट क्लिअर असायला हवी, राईट? So the first and foremost step of designing the questionnaire is to specify the information needed from the respondent such that the objective of the survey is fulfilled. तुमचा ओव्हरऑल सर्वे झाल्यानंतर ओके आपण काय केलेली आहे? प्रॉपर इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर रिसर्चर मस्ट कम्प्लीटेड रिव्ह्यू द कंपोनंट ऑफ द प्रॉब्लेम, particularly the hypothesis, research question and the information needed. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पहिल्या स्टेप मध्ये क्लिअर असायला हव्या. सेकंड स्टेप, डिफाइन द टार्गेट रिस्पॉन्डंट. The question must be designed keeping the mind of type of respondent. ओके, म्हणजे तुम्ही कोणत्या रिस्पॉन्डंटना क्वेश्चन विचारणार आहात हे आधी क्लिअर असायला हवं, राईट? दॅट मीन्स कीपिंग द माइंड
types of respondent understood, such as questions that are appropriate by serviceman might not be appropriate the businessman. म्हणजे कंझ्युमरना विचारणार आहात की बिझनेसमॅनना विचारणार आहात, ह्या गोष्टी क्लिअर असतात. टाइप ऑफ रिस्पॉन्डंट. पॉइंट नंबर 3, specific the type of interviewing method. The next step is to identify the way in which the respondent are reached. कोणत्या respondent आपण reach होणार आहोत. In the personal interview, the respondent is presented with the questionnaire and interact face to face with the interviewers. Thus, lengthy, complex and varied question can be asked using the personal interview method. जर तुम्ही पर्सनल इंटरव्ह्यू त्यामधूनच घेतली, क्वेश्चनायर मधूनच, तर कोणते क्वेश्चन विचारायचे, कोणते लेंदी क्वेश्चन, काही कॉम्प्लेक्स क्वेश्चन असतात, काही व्हरायटी क्वेश्चन असतात, असे क्वेश्चन सुद्धा तुमचे क्लिअर असतात. इंटरव्ह्यू मेथड आपण मध्ये सपोज बऱ्याच वेळी आपण डायरेक्ट रिस्पॉन्डंट कडून जाऊन क्वेश्चनायर फिलअप करून घेतो ना, तर अशा वेळी काही इंटरव्ह्यूइंग क्वेश्चन सुद्धा तिथे आपले रेडी असायला हवे. पॉइंट नंबर 4, डिटरमाइन द कंटेंट ऑफ इंडिव्हिज्युअल क्वेश्चन. Determine the content of individual question. The researcher must decide on what should be included in the question, such that is the contribute to their information needed or serve some specific purpose. Okay, content of individual question हे सुद्धा काय तुमचे डिसाइड असणं महत्त्वाचं आहे. Point number 5, overcome respondent inability and unwillingness to answer. It's very important. तुमच्या क्वेश्चन वरून, तुमच्या क्वेश्चनायर मधून त्याचा जो अनविलिंगनेस आहे हा ओव्हरकम झाला पाहिजे. Overcome the respondent inability and unwillingness to the answer. The researcher should not presume that the respondent can provide accurate responses to all the questions. है ना, म्हणजे तुम्ही म्हणू शकता ओके नो प्रॉब्लेम, तुम्हाला जे तुमचं ओपिनियन आहे हे तुम्ही तुमच्या क्वेश्चनायर मध्ये देऊ शकता. म्हणजे आपण कुठे प्रेशर करतोय का त्यांना? नाही. कुठे कंपल्शन केलेलं आहे का? नाही. ही मस्ट अटेम्प्ट टू ओव्हरकम द रिस्पॉन्डंट इनॅबिलिटी टू आन्सर. म्हणजे सपोज एखादा क्वेश्चन आहे, एम आय ऑडिएबल ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेटवर्क इश्यू होता थोडासा. 1-2 पॉइंट राहिलेत, आपण कंटिन्यू करूया. लक्षात आलं का? जर इनॅबिलिटी असेल, त्याची कॅपॅसिटी नसेल, तो अंडरस्टूड नसेल, अनविलिंग असेल, तर आपण म्हणजे तिथे कंपल्शन नाही करू शकत, पण काय करू शकतो, अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन फ्रेम करा जेणेकरून तो रिस्पॉन्डंट आहे हा इझिली अंडरस्टूड करेल. म्हणून पुढे काय सांगितलंय बघा, द क्वेश्चन मस्ट बी डिझाईन इन अ सिम्पल अँड इझी लँग्वेज सच दॅट इझी अंडरस्टूड बाय ईच रिस्पॉन्डंट. त्याची कॅपॅबिलिटी ओळखून, रिस्पॉन्डंटचा टाईप ओळखून तुम्ही तुमचे क्वेश्चन हे सिम्पल फ्रेम केले पाहिजे. देन डिसाइड ऑन क्वेश्चन स्ट्रक्चर. म्हणजे पहिल्यांदा आपण विचारणार हा तुमचा इन्कम किती आहे, इथून कधी सुरुवात करतो का आपण? नाही ना. आपण रिस्पॉन्डंटला तुम्हाला सांगितलं मी पहिला पार्ट कन्सिस्ट ऑफ जनरल इन्फॉर्मेशन. मग जनरल इन्फॉर्मेशनचं स्टार्टिंग तुम्ही इन्कम वरून कराल का? सांगा बरं. जनरल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, मग तुम्ही पहिलं क्वेश्चन काय विचारणार? अरे हा तुझं नाव काय आहे बरं, तुझं एरिया कोणता आहे, तुझं एज्युकेशन काय आहे, जे सगळ्यांना सांगायला फार आवडतं, आणि मग शेवटच्या पॉइंट मध्ये तुम्ही इन्कम वरती येता, है ना. म्हणजेच डिसाइड द क्वेश्चन स्ट्रक्चर. द रिसर्चर मस्ट डिसाइड ऑन द क्वेश्चन स्ट्रक्चर टू बी इन्क्लुडिंग द क्वेश्चन आहे. द क्वेश्चन कॅन बी स्ट्रक्चर्ड ऑर अनस्ट्रक्चर्ड. काही क्वेश्चन म्हणजे असं हा तुम्ही फारच त्याचे इंटरव्ह्यू घेताय असंही वाटतं का मला? म्हणजे हिअर वी प्रेफर द स्ट्रक्चर क्वेश्चनायर अँड अनस्ट्रक्चर क्वेश्चनायर. मध्येच एखादा अनस्ट्रक्चर क्वेश्चनायर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. मध्येच एखादा ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा तुम्ही काय केला पाहिजे? फ्रेम केला पाहिजे. सो दिस इज द स्टँडर्ड क्वेश्चनायर. आणि अशा पद्धतीने तुम्ही तो फ्रेम करणं महत्वाचं आहे. कुठे आलो आपण? पॉइंट नंबर 7.